सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मजेत आहात ना? चला, आजच्या पाठामध्ये मी रेखा गायकवाड आणि माझी सहकारी निलिमा चौधरी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर मुलांनो, आपण घराच्या बाहेर पडलं की आपल्याला बघा, ते तुम्हाला एक चित्र दिसतंय? चित्र दिसतंय तुम्हाला? हो हो कसं चित्र कसं आहे? मुंबई आपल्या शाळेचं चित्र आहे. अगदी बरोबर आहे. बघा, आपल्या शाळेचे उत्तुंग जिल्हा परिषद आणि पलूस तालुका पलूस या शाळेने हे काय केलं असेल? असं चित्र पेपरमध्ये ते का छापलं असेल? त्यांचे नंबर. हा, बरोबर आहे. त्यांचा नंबर आले सगळ्या मुलांचे आणि त्यांनी ते पेपर मध्ये छापून आणलेलं आहे. का छापून आणलं असेल रे? काही सांगू शकता? बरोबर आहे. तर आपल्या शाळेमध्ये किती मुलं छान यश मिळवतात, किती हुशार मुलं आपल्या शाळेमध्ये शिकतात आणि किती सुंदर शिक्षण, किती चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण आपल्या शाळेमध्ये दिलं जातं, हे आपल्याला इथे सांगण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, ही जाहिरात या पेपरमध्ये दिलेली होती. हो की नाही? तर तुम्ही जर आजूबाजूला जर बघितलं तर टीव्ही लावला की जाहिराती येतात, पेपर उघडला की जाहिराती येतात, रेडिओ लावला की जाहिराती येतात. हो की नाही? तर तुम्ही जर बघितलं असेल तर जरा इकडे तिकडे पाहिलं तर सगळीकडे तुम्हाला जाहिराती जाहिराती आणि जाहिराती दिसतात. हो की नाही? आता ह्या सगळ्या जाहिराती कशासाठी असतात, कोणी सांगू शकेल? सर्व व्यक्तींना त्यांच्या पदार्थांचा किंवा त्यांच्या शाळेचा किती त्यांच्या विक्री त्यांच्या पदार्थांची विक्री वाढण्यासाठी त्या पदार्थांची जाहिरात असते. फारच छान, फारच छान. कोण बोललं बाळा? गौरव. गौरव, फार सुंदर बाळा. तर असं म्हणतात की आजचं युग हे जाहिरातीचं युग आहे. बरोबर आहे? म्हणून या जगामध्ये, या युगामध्ये, आजच्या या शतकामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर जाहिरात म्हणजे काय, जाहिरातीचं महत्व काय, जाहिरात कशी करावी, या सगळ्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आजचा आपला घटक आहे जाहिरात. काय, कोणता घटक आहे मुलांनो? जाहिरात. हा, तर आता आपण बघूया जाहिरात म्हणजे नेमकं काय. तर जाहिरात म्हणजे जाहीर करणं. जाहीर करणं, हो की नाही? आता काय, कसं जाहीर करायचं आहे? जाहीर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर जाहिरात म्हणजे दृक श्राव्य किंवा दृक संदेश अशा विविध संपर्क माध्यमातून वस्तू सेवा उपलब्ध आहे हे जनतेस कळवणं. आता दृक म्हणजे काय? तर जे दिसतं त्याला म्हणतात दृक, दिसणार ते दृक, आणि श्राव्य म्हणजे जे ऐकू येतं त्याला म्हणतात श्राव्य. आणि काही वेळेला बघा, फक्त दृक म्हणजे दिसणारे असतात, काही वेळेला श्राव्य असतात, तर काही वेळेला दृक आणि श्राव्य असतात. अशी ही वेगवेगळी संपर्क माध्यम आहेत. तुम्ही म्हणाल बाई दृक म्हणजे काय? तर बघा, पेपर, तुम्हाला पेपर मध्ये मिळतं, दिसतं तुम्हाला डोळ्याने, तुम्ही चित्र बघू शकता, मजकूर वाचू शकता, पण तुम्हाला ऐकू येतं का? ऐकू येतं का? नाही. तसं रेडिओ बघा, रेडिओ बघू शकता का? बघू शकता का रेडिओ मध्ये? हो. नाही की नाही? तर रेडिओ तुम्ही फक्त ऐकू शकता, आपल्याला दिसतं का काय रेडिओ मध्ये? नाही दिसत की नाही? त्याला म्हणायचं श्राव्य. तर टीव्ही, तुम्ही जर टीव्ही बघितलात, व्हिडिओ बघितलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं पण आणि ऐकू पण येतं, त्याला म्हणतात दृक श्राव्य. तर अशा प्रकारे दृक श्राव्य, दृक किंवा श्राव्य असे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहेत. आता सेवा म्हणजे काय म्हणा, वस्तू असेल, एखादी सर्व्हिस असेल म्हणा, तर या सगळ्या कोणकोणत्या उपलब्ध आहेत या सगळ्याची माहिती लोकांना कळवणं, जनतेला कळवणं म्हणजे जाहिरात. ओके. आता ही जी जाहिरात आहे याचे काय फायदे आहेत, का कळायचं, का कळायला हवं लोकांना, बाबा माझ्याकडे ही वस्तू आहे, तर त्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. जाहिरातीमुळे काय होतं, लोकांना रोजगार मिळतो.
तुम्ही म्हणाल जाहिरातीमुळे कसं लोकांना रोजगार मिळतो. बघा, तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग मग माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, सगळं ऐकलं की नाही तुम्ही? कोणी कोणी ऐकलं रे? मी ऐकता का तुम्ही? माहितीये तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगचे? व्हेरी गुड. त्याच्यावरती आपण कसं काय पदार्थ वस्तू मिळवतो माहितीये? त्याच्यावरून आपण पदार्थ मागवतो व त्या शॉपीत येऊन ठेवतो. नंतर आपण देऊन तो विकत घ्यावं. बरोबर बरोबर. आता हे सगळं फक्त आपल्या पुरतं झालं की आपण फक्त बुकिंग करतो, पेमेंट करतो आणि आपल्याला घरी वस्तू येते. पण तुमच्या बुकिंग करण्यापासून ते तुम्हाला वस्तू येईपर्यंत अनेक लोक याच्यामध्ये काम करत असतात. कशा प्रकारे काम करतात? तर तुमची बुकिंग कोणी घेतली तर तिथे कॉम्प्युटरवर काही लोक बसलेली असतात, ते तुमची बुकिंग स्वीकारतात. बुकिंग स्वीकारल्यानंतर जिथे कुठे ही वस्तू उपलब्ध आहे, ते दुकान म्हणा, गोडाऊन म्हणा, त्या तिथे ती ऑर्डर पोहोचवली, ऑर्डरची तिथे पॅकिंग केली जाते. पॅकिंग केल्यावरती तुमचं त्याच्यावरती नाव, ऍड्रेस सगळं लिहिलं जातं आणि लिहिल्यानंतर मग ती त्या शहरातून, समजा ती जर तुमची वस्तू जर आहे समजा गुजरातला असेल, तर गुजरात पासून ती वस्तू तुमच्यापर्यंत येण्यासाठी तिथला जो पॅकिंग करणारा स्टाफ आहे त्यांना रोजगार मिळतो. त्याच्यानंतर पॅकिंग केल्यानंतर मध्ये जे काही लिखाण काम करणार आहे त्या क्लार्कला पगार मिळतो. डिलिव्हरी बॉय असतात, त्या डिलिव्हरी बॉयला पगार मिळतो, त्याला रोजगार मिळतो. त्यानंतर मध्ये जे काही ट्रॅव्हल्स असतात, ट्रान्सपोर्टची, त्यांना ट्रान्सपोर्टवाल्यांना रोजगार मिळतो. आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत जो डिलिव्हरी बॉय घेऊन येतो त्याला रोजगार मिळतो. तर अशा प्रकारे अनेक लोकांना या रोजगार मिळतो, विक्री वाढते आणि त्याच्यामुळे रोजगार सुद्धा वाढतो. त्याच्यानंतर दुसरं आहे वर्तमानपत्र स्वस्त मिळतं. आता वर्तमानपत्राचा आणि जाहिरातीचा काय संबंध आहे माहिती आहे का तुम्हाला? पत्रात सर्व जाहिराती व सर्व देशातील जाहिराती वर्तमानपत्रात लिहिली असते. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. बघा, वर्तमानपत्रामध्ये सगळ्या जाहिराती असतात की नाही, या जाहिराती मधून वर्तमानपत्रवाले जे असतात त्यांना पैसे मिळतात आणि त्या पैशामधून त्यांचा सगळा खर्च भागला जातो आणि म्हणूनच सामान्य लोकांना वर्तमानपत्र अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध होतो. नाहीतर एवढा पेपर छापायचा, एवढा कागद, तिथे काम करणारे एवढे पत्रकार असतात, छपाई करणारे असतात, संपादक असतात, या सगळ्यांचा मेहनताना देणं, त्यांना पगार देणं, त्याचा मशीनचा खर्च भागवणं हे काही शक्य झालं नसतं. मग वर्तमानपत्र खूप महाग झालं असतं आणि जर खूप महाग झालं असतं तर सामान्य लोकांना ते परवडलं नसतं. आणि म्हणूनच हे जाहिरातीमुळे वर्तमानपत्र स्वस्त मिळतं आणि स्वस्त मिळतं म्हणूनच ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचतं. सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो. तर हा झाला जाहिरातीचा फायदा. त्यानंतर बघा, ग्राहकांना विविध उत्पादनाची व सेवांची माहिती मिळते. आता बघा, आपल्या शहरामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये किंवा भारत देशामध्ये कोणकोणती उत्पादनं आहेत आणि कोणकोणत्या सेवा आहेत या सगळ्यांची माहिती आपल्याला असतेच असं नाहीये. कधी कधी आपल्याच शहरामध्ये एखादी वस्तू छान असते पण आपल्याला त्याची माहिती नसते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी गोष्ट सांगते. एक मित्र होता भारतामध्ये राहणारा, त्याने आपल्या मित्राला एक छानपैकी रुमाल गिफ्ट केलं. रुमालाचं गिफ्ट होतं ते त्याने पॅक केलं आणि लंडनला पाठवलं. आणि लंडनला पाठवल्यानंतर त्याला ते रुमाल खूप आवडले. मग त्याने त्याच्यातले 2 रुमाल आपल्या दुसऱ्या मित्राला दिले, त्याचा जो अधिकारी होता त्यांना दिले आणि त्यांना सुद्धा ते खूप आवडले. मग त्याने विचारलं की कुठे मिळतात हे, तर त्याला कळालं की हे त्याच्याच मुर्दाबाद मध्ये मिळतात. तर तो जो अधिकारी होता तो मुर्दाबादचाच होता. तो म्हणाला, अरे बापरे, हे तर माझ्याच शहरामध्ये आहे, मलाच माहिती नाहीये. असं का बरं झालं? कारण ते जे रुमाल विकत होते किंवा जिथे बनत होते त्या लोकांनी जाहिरात केली नव्हती, हो की नाही? मग जर जाहिरात नसेल तर सगळ्या लोकांपर्यंत त्या उत्पादनाची माहिती मिळत नाही.
त्यानंतर पहा, वस्तूंच्या, सेवांच्या व उत्पादनांच्या दर्जाबाबत निवड करणे सोपे जाते. त्या वस्तूची जेव्हा जाहिरात केली जाते त्यावेळेला ती वस्तू कशापासून बनलेली आहे, हो की नाही, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, या सगळ्याची जाहिरातीमध्ये उल्लेख केला. आणि त्याच्यामुळे काय होतं, ती वस्तू कशी आहे हे आपल्याला आधीच कळतं. कळाल्यामुळे काय होतं, मग आपल्याला ती वस्तू हवी की नको, आपल्याला जशी हवी तशी आहे का, हे आपल्याला कळणं सोपं जातं आणि म्हणून त्याची निवड करणं सोपं जातं. आता हे सगळे कशाचे फायदे आहेत, तर हे सगळे जाहिरातीचे फायदे आहेत. त्याच्यानंतर बघा, खरेदी विक्रीच्या व्यवहारात सुलभता येते. जसं आपण मगाशी म्हटलं बघा, ऑनलाईन खरेदी, हो की नाही, आपण घरामध्ये बसून ही सगळी खरेदी करतो आणि त्यांना सुद्धा बघा तिथे जागेवरती बसून विक्री करता येते. तर ही जी सहजता आहे, ही जी सुलभता आहे, ही सगळी कशामुळे होते, हो की नाही. तुम्हाला आवडते का रे जाहिरात ऐकायला? आवडते? हो टीचर. अमेझॉनची सेल आला की आपण सगळे अमेझॉन ऍप उघडतो आणि सगळे तुटून पडतो. सेलचं आपण कुठे बातमी पेपरमध्ये वाचली की लगेच त्या दुकानामध्ये गर्दी होते. म्हणजेच काय होतं, जाहिरातीमुळे वस्तूची विक्री सुद्धा वाढते. त्यानंतर बघा, फायदे आहेत का, जाहिरातीचे काही तोटे सुद्धा आहेत. आता तोटे कोणते? पैशाचा व्यय होतो. बाई तुमचा बरोबर आवाज नाही येत आहे. आपण एक मिनिट हा. तर अशा प्रकारे त्याच्यामुळे काय होतं की जर आपल्याला गरज नसेल तरी ती वस्तू आपण खरेदी करत असतो, हो की नाही. आणि मग त्याच्यामुळे आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे अनावश्यक किंवा गरज नसताना आपल्याकडून खर्च होतात. आणि कधी कधी असं म्हणतात की जाहिरातीमध्ये बघा, 10 रुपयाचं चॉकलेट असेल तर त्याला अमिताभ बच्चननी जर जाहिरात केली तर तुम्हाला माहिती आहे की अमिताभ बच्चन जाहिरातीचे किती पैसे घेत असतील. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दीपिका पडुकोन हे जे ऍक्टर आहेत किंवा जे मोठे मोठे स्टार आहेत हे तर पैसे घेतातच, पण ती जाहिरात बनवण्यासाठी सुद्धा प्रचंड पैसा खर्च होत असतो. हा, बरं मला आता सांगा, मग हा जो प्रचंड पैसा खर्च होतो हा कोणाचा खर्च होतो, तर कंपनी. ती कंपनी का स्वतः कंपनी तो पैसा ग्राहकांकडूनच वसूल. हा बोला. तर ती कंपनी याच्यातूनच तुमच्या ग्राहकांकडूनच तो पैसा खर्च सगळा वसूल करत असते. आणि म्हणूनच असं म्हणतात की पैशाचा व्यय या ठिकाणी होत असतो. त्यानंतर दुसरं आहे, कधी कधी कमी दर्जाचा माल आपल्याला याच्यामुळे विकत मिळतो. कधी कधी जाहिरात खोटी सुद्धा दिली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जी वस्तू कधी कधी टीचर तुमचा आवाज नाही येत आहे बरोबर. हा, तर मुलांनो अशा प्रकारे हे जाहिरातीचे तोटे सुद्धा आहेत. मध्ये स्टॉप होत, हा जरा समजून घ्या हा तुम्ही, बाकीचे संदर्भ लक्षात घ्या आणि पुढचं बाहेर पूर्ण बघा. आता ही जी जाहिरात आहे ही जाहिरात कशी असावी, तुम्हाला जाहिरात आवडते पण ती कशी असावी पहा. तर आकर्षक असावी. म्हणजे काय, तर चित्त म्हणजे मन आकर्षित करणारी असावी.
नाही तर जाहिरात कशी पण वेडीवाकडी अक्षरामध्ये जर असेल तर तुम्हाला बघायला आवडेल का? नाही. म्हणून जाहिरात ही नेहमी मन नाही असावी, मन आकर्षित करणारी असावी. त्याच्यानंतर काय ची ऍड येते बघा, तुम्ही बघितली असेल. तुमचा आवाज नाही येत. आवाज येत नाहीये. आवाज जातोय. काय करू आता? आणि ही जाहिरात करत असताना अचूक शब्दाचा वापर करायला पाहिजे. नाहीतर कधी कधी आपण जर चुकीचे शब्द वापरले तर त्याच्यामुळे काय होणार आहे, आपली वस्तू आणि त्याचं वर्णन होणार आहे वेगळं. म्हणून जाहिरात कशी असावी तर मन खेचून घेणारी असावी. कमीत कमी शब्दामध्ये त्या वस्तूबद्दल, त्या सेवेबद्दल जास्तीत जास्त माहिती देणारी असावी. त्याचबरोबर अचूक शब्दाचा उपयोग करणारी असावी. तर अशा प्रकारे ही जाहिरात असायला हवी. जाहिरातीचे माध्यम कोणतं आहे याचा विचार करून जाहिरात केलेली असावी. आता माध्यम म्हणजे कोणतं, तर जाहिरात तुम्ही कुठे पब्लिश करताय, कुठे प्रसिद्ध करताय? पेपरमध्ये, टीव्ही वरती, सोशल मीडियावरती की आणखीन कुठे? तर हा सगळा विचार करून तुमची जाहिरात केलेली असावी. तर आता बघा, ही जाहिरातीची माध्यम आपण म्हटलं ती कोणकोणती माध्यमं आहेत? तर पहिलं वर्तमानपत्र. आपल्या सगळ्यांना माहिती आहे वर्तमानपत्र, हो की नाही? वर्तमानपत्र माहितीये ना? वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या येतात. तर वर्तमानपत्रामधल्या जाहिराती आणि टीव्हीवरच्या जाहिराती या सारख्याच असतील का? नाही. ही सगळी माध्यमं आहेत. त्याच्यानंतर पहा, दूरदर्शन म्हणजे टीव्हीवरची जाहिरात कशी आहे, ही सगळं माध्यम आहे. सोशल मीडिया म्हणजे काय? फेसबुक, ट्विटर, त्याच्यानंतर इंस्टाग्राम या सुद्धा जाहिरातीचा वापर केला जातो. तर मासिक, वेगवेगळी मासिक असतात की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा या जाहिरातीचा वापर केला जातो. भित्तीपत्रक म्हणजे काय माहितीये का रे तुम्हाला? नाही. भित्तीपत्रक म्हणजे टीचर तुमचा आवाज येईना. टीचर तुमचा आवाज नाही दे. हा, चालू करू? हा, चला. तर मुलांनो, भित्तीपत्रक म्हणजे काय हे आपण पाहिलं. तर भिंतीवरती ज्या जाहिराती लावल्या जातात त्याला भित्तीपत्रक असं म्हणतात. त्यानंतर दुकानाच्या पाट्या. तुम्ही जर पाहिलं असेल तर दुकानाच्या पाट्या सुद्धा बघा अतिशय आकर्षक पद्धतीने लोकांना अट्रॅक्ट करतील अशा पद्धतीने रंगवलेल्या असतात किंवा त्याच्यावरती मजकूर लिहिलेला असतो. ते सुद्धा काय आहे, एक प्रकारचं जाहिरातीचं माध्यमच आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक कधी कधी एखादी नवीन वस्तू बाजारामध्ये आली तर त्या नवीन वस्तूचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवलं जातं, ते सुद्धा या जाहिरातीचं माध्यमच म्हटलं जातं. त्यानंतर नभोवाणी म्हणजे रेडिओ, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. दुसरं आहे विंडो डिस्प्ले म्हणजे काय, तर तुम्ही दुकानात जर गेलात तर तिथेच्या काचा असतात आणि त्या काचामध्ये दुकानामध्ये ज्या वस्तू असतात त्या अतिशय आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते. आता ही इतकी आकर्षक पद्धतीने मांडणी का केली असेल, तर रस्त्याने जेव्हा आपण जातो, रस्त्याने जेव्हा माणसं चालतात त्यावेळेला दुकानाकडे त्यांचं लक्ष जातं आणि दुकानाकडे लक्ष गेलं की तिथे छान छान वस्तू त्यांना दिसतात आणि छान वस्तू दिसल्या की आपण लगेच दुकानामध्ये शिरतो. अरे छान आहे ना, चला बघूया आपण कसं आहे ते, आणि आवडलं, किंमत आपल्याला जर परवडणारी असेल तर आपण घेतो. म्हणून विंडो डिस्प्ले हे सुद्धा जाहिरातीचं माध्यमच आहे. प्रदर्शन म्हणजे एक्झिबिशन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोठमोठी एक्झिबिशन राबली जातात आणि त्या एक्झिबिशन मध्ये अगदी वेगवेगळ्या राज्यातले लोक येतात आणि त्या ठिकाणी आपल्या वस्तूंचं
प्रदर्शन मांडतात आणि त्या प्रदर्शनाला लोकांना भेट देण्यासाठी जाहिरात केली जाते आणि या प्रदर्शनामधून मग अनेक लोक खरेदी करत असतात. म्हणून प्रदर्शन हे सुद्धा इथे काय आहे, जाहिरातीचं एक माध्यम आहे. तर अशा पद्धतीने ही वेगवेगळी जाहिरातीची माध्यमं आहेत आणि या सगळ्या माध्यमातून जाहिरात केली जाते आणि लोकांना आकर्षित करून आपली विक्री वाढवली जाते. बघा, जाहिरात कशा कशाची करतात, तर सगळ्या वस्तूंची करतात. अशी कोणती वस्तू नाहीये की त्याची जाहिरात केली जात नाही. उदाहरणार्थ बघा, कार्यक्रम, एखादा कार्यक्रम कुठे आहे तर हे आपल्याला वर्तमानपत्रातून कळतं, कधी कधी टीव्हीवर सुद्धा बातमी येते. तर हे सगळं कार्यक्रमाची. कपडे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, सगळ्यात जास्त जाहिरात कोणाची होते, तर कपड्यांची होते. कपड्यांचे सेल सगळीकडे लागलेले असतात. गृहोपयोगी वस्तू, त्याच्यामध्ये मिक्सर पासून ते भांड्यांपासून अगदी चमच्यापर्यंत सगळ्या वस्तू त्याची जाहिरात केली जाते. त्यानंतर वाहन, गाड्यांची जाहिरात आपण टीव्हीवर पाहतो. त्यानंतर घर तुम्हाला घ्यायचं असेल, बंगला घ्यायचा असेल, आणखीन कोणती प्रॉपर्टी घ्यायची असेल, अगदी फार्म हाऊस घ्यायची असेल, अगदी शेत तुम्हाला घ्यायचं असेल, तरी सुद्धा त्याची जाहिरात केली जाते. त्यानंतर पर्यटन, पर्यटन म्हणजे काय, की आपण फिरायला ज्या ठिकाणी जातो, फिरायला जे प्रवासी येतात त्यांना आकर्षित करणारी जाहिरात म्हणजे पर्यटन. त्यानंतर शिक्षण, अनेक शैक्षणिक संस्था आपल्या शिक्षणाची सुद्धा जाहिरात करते, जी आपण पहिल्यांदाच पाहिली होती की नाही. त्या शाळेनी आपल्या शाळेमध्ये किती गुणवत्ता विद्यार्थी आहेत याची जाहिरात केली होती. म्हणजे शिक्षण हे सुद्धा काय आहे, जाहिरातीचं एक क्षेत्र आहे. त्यानंतर खाद्यपदार्थ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना खायला खूप आवडतं. कधी कधी खाद्य जत्रा लागते बघा, किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या हॉटेलमध्ये स्पेशल काय आहे त्याची सुद्धा जाहिरात केली जाते. इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळ्यांना माहिती आहे, टीव्ही, फ्रीज, मोबाईल, मोबाईलच्या तर प्रचंड जाहिराती आपण सगळीकडे बघतो. तर अशा प्रकारे एवढ्या सगळ्या वस्तूंची जाहिरात केली जाते. आता फक्त आपण या इथे एवढ्याच घेतल्या, याच्यापेक्षा सुद्धा अनेक वस्तू आहेत. मी तर म्हणते आपल्या आयुष्यातली कोणती अशी गोष्ट नाही की त्याची लोक जाहिरात करत नाही. तर या सगळ्यांची जाहिरात लोकांनी प्रसार माध्यमातून केलेली असते. आता बघा, तुम्हाला इथे जाहिरात दाखवलेली आहे मी. कसली दिसते रे जाहिरात, दिसते तुम्हाला? आवाज येतोय? कसली जाहिरात आहे? कसली जाहिरात आहे? इंडियन एअरफोर्स. इंडियन एअरफोर्स. कसली जाहिरात वाटते तुम्ही, सांगा बरं ही. विमानाचा कोर्स करण्याची, विमान, गाडी. अच्छा, बघा आता मला सांगा, ही जी जाहिरात आहे कोणी दिली जाहिरात ही? लक्षात येते तुमच्या? या जाहिरातीवरून तुम्हाला कळतंय का की जाहिरात कोणी दिली असेल? कोणी दिली असेल रे? कोणी दिली बघा, वरती लिहिलेलं आहे इथे, इंडियन एअरफोर्सने. कोणी दिली असेल? इंडियन एअरफोर्स. बघा, कोणी दिली असणार ही? इंडियन एअरफोर्स. त्यानंतर बघा कोणता विषय आहे, आता इथे बघा, सरकारी नोकरी. नोकरी विषयीचा विषय आहे. बरोबर आहे, नोकरी हा या ठिकाणी विषय आहे. नोकरी, लोकांना नोकरी उपलब्ध आहे आणि त्यासाठीची ही, कोणाला जर नोकरी हवी असेल तर त्यासाठीची ही जाहिरात आहे. म्हणजे नोकरी हा या ठिकाणी विषय आहे. व्हेरी गुड, छान. त्यानंतर बघा, नोकरीची किती पदं उपलब्ध आहेत कळतात? 55 पदं उपलब्ध आहेत. अगदी बरोबर आहे, 55 पदं या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर पहा, उमेदवाराची आवश्यक शैक्षणिक. 10वी 12वी ITI. बरोबर, ITI. अगदी बरोबर. 10वी 12वी ITI किंवा पदवी ही शैक्षणिक पात्रता ज्या उमेदवारांकडे आहे त्यांच्यासाठी ही नोकरी आहे. बरोबर की नाही? आता त्यानंतर पहा, अर्ज करण्याची अंतिम मुदत कोणती आहे? 10 मार्च 2017. हा, तर 2017 ची ऍडव्हर्टाइज आहे ही, तेव्हाची जाहिरात आहे. म्हणून 10 मार्च 2017 ही उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. तर लक्षामध्ये आलं असेल की जेव्हा जाहिरात दिली जाते त्यावेळेला कोणकोणत्या गोष्टी ठळकपणे नमूद केलेल्या असतात.
किंवा ठळक लोकांच्या लक्षामध्ये येतील अशा पद्धतीने छापलेले असतात. तर पहिल्यांदा जाहिरात कोणी दिली हे आपल्याला याच्यातून कळलं पाहिजे. त्यानंतर जाहिरात कशाची आहे हे कळलं पाहिजे की नाही. तर तुम्हाला इथे लगेच कळतंय की नोकरीची जाहिरात आहे. त्याच्यानंतर आता बघा मग नोकरीची जाहिरात आहे तर मग किती लोक किती पद उपलब्ध आहेत हे इथे कळलं पाहिजे. आणि ही माहिती सुद्धा तुम्हाला ठळकपणे दिसते बघा. 55 पदसंख्या अगदी ठळक अक्षरामध्ये लिहिलेलं आहे मोठ्या. त्यानंतर कोणी पण अर्ज करायचं झालं तर त्यांच्याकडे एवढी मोठी लिस्ट मग ते फार कठीण होईल की नाही. म्हणून त्या नोकरीसाठी कोण आहे त्या पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय आहे हे त्यांनी बरोबर इथे मेन्शन केलेलं आहे. आणि त्यानंतर ही अर्ज तुम्ही कधीपर्यंत करायचा ना तर अर्ज येत राहतील लोक करत राहतील. म्हणून याची सुद्धा त्यांनी इथे तारीख दिलेली आहे. म्हणजे जाहिरात कशी असावी हे तुम्हाला इथे कळालं असेल की विषय कळला पाहिजे, कोणी दिलं हे कळलं पाहिजे आणि कमी त्या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे. अशा प्रकारे हे जाहिरातीची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते की जाहिरात कशी असावी हे तुम्हाला इथून कळतं. त्यानंतर बघा दुसरी एक तुम्हाला जाहिरात इथे दिसते का रे? मला सांगा इथे जाहिरात आहे मिसळची कोल्हापुरी मिसळची जाहिरात आहे. आलं की नाही तोंडाला पाणी आलं का तुमच्या? मिसळ आवडली ना? आलं. हा आणि स्पेशल मिसळ आहे बर का. बघा कोणत्या पदार्थाचे खास वर्णन जाहिरातीमध्ये केलेलं आहे? कोल्हापुरी मिसळ. आता बघा त्यांनी स्पेशल वर्णन केलेलं. साधं मिसळ कोल्हापुरी मिसळ. कसली मिसळ आहे? कोल्हापुरी मिसळचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय बघा. तर मुलांनो या जाहिरातीमध्ये ही जी कोल्हापुरी मिसळ आहे ही कुठे मिळते याच्या ठिकाणाचा पण तुम्हाला उल्लेख केलेला दिसतोय. कुठे कळतंय का बघा बरं? सांगली. सांगली तर खूप मोठी आहे बाळांनो पण सांगलीमध्ये कुठे मिळणार तुम्हाला? चेतना पेट्रोल पंपा शेजारी. अगदी बरोबर. फक्त जर त्यांनी सांगली वर्णन केलं असतं तर सांगलीमध्ये तुम्हाला कळालं असतं का कुठे आहे ते? नाही कळणार. म्हणून त्याचा व्यवस्थित पत्ता त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. बघा किती चेतना पेट्रोल पंपा शेजारी 100 फुटी रोड सांगली या ठिकाणी हे मिसळ मिळण्याचं ठिकाण आहे हे आपल्याला या ठिकाणी कळतं. त्यानंतर पहा संपर्कासाठी कोणाचं नाव दिलं आहे? सौ शीतल चिटणीस. बर बघा त्यांचं नाव दिलेलं आहे. आता हे नाव देण्याचं एक विशेष कारण पण असतं बरं का. तर समजा कधी तुम्हाला ग्रुप मधून समजा तुमच्या बरोबर तुमची ट्रिप जाणार आहे किंवा तुमची फॅमिली तुमचा ट्रिपला गेलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी मिसळ खायची आहे तर अशा वेळेला तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून इन ऍडव्हान्स मध्ये बाबा आमची एवढी एवढी लोक येणार आहेत तर त्यांच्यासाठी सोय होऊ शकेल का असं जर तुम्ही त्यांना विचारलं तर तुमची सोय त्या ठिकाणी ते आधीच करून ठेवतात. आणि म्हणून या ठिकाणी संपर्कासाठी त्यांनी फोन नंबर सुद्धा दिलेला आहे. तुमच्या लक्षामध्ये येईल इथे फोन नंबर पण आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा त्यांना अशा प्रकारे संपर्क करू शकता. तर मुलांनो ह्या जाहिरातीमधल्या काही ठळक गोष्टी आहेत या लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा आपल्या आहे बघा कोणाची जाहिरात आहे ही? जिल्हा परिषद प्राथमिक बरोबर. कोणाची जाहिरात आहे? जिल्हा परिषद शाळा. ओके. आता मला प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता मला सांगा या शाळेमध्ये बघा एक खाली वाक्य लिहिलेलं आहे. कोणत्या मुहूर्तावर प्रवेश सुरू होणार आहे? गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. हा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती या शाळेमध्ये प्रवेश सुरू होणार आहे. शाळा कितवी ते कितवी पर्यंत आहे रे? चौथी आहे. बरोबर. त्या ठिकाणी बघा त्यांच्या शाळेमध्ये काय काय आहे वैशिष्ट्यपूर्ण असं काय काय आहे की त्यांनी उल्लेख केलेला आहे. बघा कोणतं तुमचा आवाज येत नाहीये गाण्याचा आवाज येत आहे.
हा बघा, ई लर्निंग सुविधा आहे, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग तिथे शिकवायला आहे, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्याच्यानंतर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं, नाविन्यपूर्ण शालेय उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात, विद्यार्थ्यांची बचत बँक सुद्धा बोला बोला आयोजन. बरोबर, छान. बोलक्या भिंती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? भिंतीवरती वेगवेगळी चित्र रेखाटलेली असतात आपल्या अभ्यासाशी संबंधित. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्या भिंती सुद्धा आपल्याशी बोलतात, म्हणजे काय आपल्याला काहीतरी सांगतात, म्हणून त्याला बोलक्या भिंती. बघा किती छान हे केलेलं आहे, शब्द किती छान वापरला बघा, बोलक्या भिंती. फक्त 4 भिंती नाही आहेत, त्या बोलणाऱ्या भिंती आहेत, संवाद साधणाऱ्या भिंती. व्यवस्था 100% बेंच. हा, 100% बेंच बैठक व्यवस्था, म्हणजे कोणत्याही मुलांना खाली बसावं लागणार नाही, इतकी संपूर्ण मुलांना पुरेल अशी बैठक व्यवस्था त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी लाभांच्या योजना पण आहेत त्या ठिकाणी. काय पाठ्यपुस्तके, मोफत शालेय बघा, शालेय प्रवेश मोफत आहे, मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार आहे, मोफत गणवेश मिळणार आहे, उपस्थिती भत्ता मिळणार आहे, आणि सुसज्ज वाचनालय सुविधा सुद्धा आहे. आणि खाली गुणवत्तेची हमी. अगदी बरोबर, 100% गुणवत्तेची हमी त्यांनी या शाळेमध्ये तुम्हाला दिलेली आहे. हे इथे काय आहे, महत्वाचं आहे. म्हणजे या शाळेने सुद्धा आपल्या शाळेची या ठिकाणी जाहिरात केलेली आहे. काय केलेली आहे? जाहिरात केलेली आहे. अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था जाहिरात करत असतात. त्यानंतर तुमच्या सगळ्यांचं आवडीचं काय आहे बघा, कसली जाहिरात? आता तुम्ही याच्यात प्रश्न तयार करा. दिवाळी मॅडम, दिवाळीची जाहिरात आहे. दिवाळी सेल, डहाणूचा मोठा दिवाळी सेल. हा बरोबर आहे. आता या जाहिराती ठेवा, या जाहिरातीवरती प्रश्न तयार करायचे. डहाणूचा मोठा दिवाळी सेल दिवस आहे, दिवाळीचे दिवस आहे. बरोबर. आणि कुठे आहे रे सेल हा, दिसतोय तुम्हाला? दिवाळीची महालक्ष्मी प्लाझा, महालक्ष्मी प्लाझा, सागर नाका, डहाणू. बरोबर, या ठिकाणी हा सेल आहे. आणि ठराविक कालावधीसाठीच आहे का? कधी ते कधीपर्यंत हा सेल आहे? 4 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर. 4 ते 16 नोव्हेंबर. 4 ते 16 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा सेल लागलेला आहे. छान छान. अशा प्रकारे ही जाहिरात बघून आपल्याला नेमकी माहिती मिळते आणि त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. आता बघा, आपल्या पुस्तकामध्ये ही खास जाहिरात तुम्हाला दिलेली आहे. माहितीये पान नंबर कितीवर आहे? 53 वरती. आपण हा छान. तर बालीपेठचा धडा आपण शिकलो. त्या धड्यात संपल्यानंतर पान नंबर 53 वरती ही जाहिरात दिलेली आहे, आणि त्या जाहिरातीच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तर तुम्हाला वहीत लिहायची आहे. लिहाल ना मुलांनो? लिहा ना? हो बाई. त्या जाहिरातीची उत्तरं हा स्वाध्याय म्हणून तुम्हाला करायची आहे. तर समजलं का मुलांनो तुम्हाला? जाहिरातीबद्दलची माहिती कळाली का? हो बाई. छान छान. हा, तर जाहिरात बघताना त्यातले फायदे तोटे, जाहिरात कशी असावी, आणि तुम्हाला उद्या जर एखादा बिझनेस करायचा असेल त्यावेळेला तुम्ही जाहिरात कशी करायला हवी हे सुद्धा तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल. तर मुलांनो, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही जाहिरात बघाल त्याला ती उघड्या डोळ्यांनी बघा. उघड्या डोळ्यांनी म्हणजे काय? तर त्याचा विचार करा. फक्त जाहिरात वाचून सोडून देऊ नका. तर वैशिष्ट्ये आहेत ही सुद्धा लक्षात घ्या. मुलांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढच्या पाठाला आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत आपला स्वाध्याय पूर्ण करा आणि आपल्या ग्रुपवर पाठवा.
हा हो मटण आणलं आणलं बाय टीचर बाय बाय बेटा. बाय टीचर बाय टीचर. बाय टीचर बाय बेटा. अभ्यास करा सगळ्यांनी. बाय टीचर. बाय टीचर बाय टीचर. बाय बाय.